राज्यात मान्सूनपूर्व पावसानं अनेक जिल्ह्यांना झोडपलं असून 3 दिवस किनारपट्टी भागात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला। हवामान खात्यानं येलो अलर्ट जाहीर केला असून सोसाट्याच्या वाऱ्यासह समुद्राला उधाण येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली। मुंबईत मात्र पाऊस पडणार नसला तरी ढगाळ आणि दमट हवामानामुळे उकाडा वाढलाय। वादळी पावसामुळे आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय, त्यामुळे काढणीला आलेलं पीक तातडीनं काढून घ्यावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं। शिवाय समुद्र खवळण्याचा अंदाज असल्यानं समुद्रात न जाण्याचं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। 100 मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका असं आवाहन कृषी विभागानं शेतकऱ्यांना केलं आहे। तसंच कमी पाण्यावर तयार होणाऱ्या हळव्या भाताच्या वाणांची पेरणीसाठी निवड करावी असं आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलं। पाण्याची बचत आणि उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर यासाठी एसआरटी पद्धतीनं भात लागवड, टोकण पद्धतीनं लागवड करून ठिबक आणि तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यावर भर देण्यात यावा असं सांगण्यात आलं आहे। मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया ते मांडवी प्रवासी जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार आहे। पावसाळी कालावधीसाठी जलवाहतूक 31 ऑगस्टपर्यंत बंद राहील। मांडवा ते भाऊचा धक्का दरम्यान चालणारी रोरो सेवा सुरू राहील। मेरीटाईम बोर्डानं याबाबतचं परिपत्रक जारी केलं। कोकण किनारपट्टीवर सध्या वादळी वारे आणि मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे यंदा 6 दिवस आधी जलप्रवासी वाहतूक बंद केली जाते। ही जलवाहतूक पुन्हा सप्टेंबर महिन्यापासून सुरू होईल। रत्नागिरीत हापूस आंबा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून मान्सूनपूर्व लगबगीला वेग आला। अरबी समुद्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानं बागायतदार परिपक्व आंबे काढण्यासाठी धावपळ करत आहेत। यंदा हवामानाच्या लहरीपणामुळे हापूस उत्पादनात तब्बल 70 ते 80% घट झाली। सुरुवातीला चांगला दर मिळालेला हापूस आता आवक वाढल्यानं घसरला। दर कोसळले, पावसाचा सावट वाढला आणि पुढील हंगामाचाही प्रश्न निर्माण झाल्यानं बागायतदारांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।